जालना जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसापासून पावसाचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय। अंबड, घनसावंगी आणि परतूर या 3 तालुक्यात खरं तर पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। मात्र काल मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास बदनापूर तालुक्यात देखील पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। आपण पाहतोय की मला खरं तर शब्दामध्ये सांगायची गरज नाही, हे जी स्थिती आहे हेच सर्व काही सांगून जातं। सध्या मी आहे बदनापूर तालुक्यातल्या काजळा शिवारातल्या एका शेतामध्ये उभा आहे। आपण पाहतोय की या शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं ते अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे आणि शेकडो हेक्टर सोयाबीन जी आहे ती पाण्याखाली जाऊन या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आपल्याला प्राथमिक स्वरूपात पाहायला मिळतं आहे। आपण पाहतोय की ह्या ज्या शेंगा लागलेल्या होत्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही सोयाबीन आलेली होती, मात्र पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण जर हा संपूर्ण परिसर पाहिला, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला ही जी सोयाबीन आहे ती पूर्णतः पाण्याखाली आडवी झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की या गावचे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। आता गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी या ठिकाणी आहे। रात्री जो पाऊस पडला त्यावेळी हे संपूर्ण जो परिसर आहे तो जलमय झालेला होता। सध्या सुद्धा या ठिकाणी पाणी आहेत। आपण पाहतोय की हे शेतकरी आता या ठिकाणी पाणी काढून देण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र निचरा होण्यास कुठलाही मार्ग नसल्याने पाणी या ठिकाणावर निघत नाही। मोठं नुकसान जे आहे ते झाले। आपण पाहतोय की हे शेतकरी आता थेट पाण्यात बसलेले आहे। काय त्यांची नेमकी मागणी आहे त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ। का बरं पाण्यात बसले? आमचे पंचनामे व्हायला पाहिजे, तहसीलदार तलाठी कोणीच आहे नाही इथं। सकाळपासून आम्ही याच्यामध्ये नुकसानीत पडलेलो आहे। आज आमचं इतकं नुकसान झालं पण याला अंत नाही आहे। आम्हाला कोणी काहीवारी नाही आहे, त्यांनी येऊन इथं पंचनामे करा। कोण आमचे प्रतिनिधी असन त्याचं काम इथं यायचं। आज शेतकऱ्याचं आमचं काय वाटवं झालं आम्हाला माहिती। रात्रीच्या 12 वाजल्यापासून आम्ही टीटी सारखे बसले। आमचं नुकसान इतकं झालेलं आहे की याला कोणीच गणित करू शकत नाही नुकसानीला। कशा स्वरूपाचा पाऊस होता, किती वेळ पाऊस झाला आणि कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं? आमचं याच्या सोयाबीन, फळबाग आणि पाऊस अशा प्रकारचा होता की ढगफुटीचं दृश्य झालेलं आहे। अतोनात नुकसान झालेलं आहे। असं नुकसान माझ्या आयुष्यात मी आज माझं वय 55-56 आहे तर आजपर्यंत मला असं दृश्य दिसलेलं नाही। माझं जवळपास ह्या एरियामध्ये आज आमचं स्वतःचं 20-25 एकरचं नुकसान आणि अनेक शेतकरी हजारो एकरचं आमचं पाणी आज या काजळा शिवारातलं अतोनात नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, मका, मूग, तूर। बरं, परंतु तुम्ही आता थेट पाण्यात बसून तुमच्या सोयाबीन ज्या ठिकाणी पाण्यात गेले त्याच ठिकाणी पाण्यात बसलायत आणि आक्रोश करताय, संतप्त झालेला आहात। सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे एकच मागणी आहे की यांनी इथं पंचनामे करा। जी काही कंपनी असन याची विम्याची याने पण येऊन याची दखल घ्यावा आणि सरकारनं बी आमची दखल घ्यावा आणि आमचं नुकसानीचं पंचनामे करून आमचे नुकसान भरपाई 100% नुकसान भरपाई झाली याची आमची पूर्णतः याने दक्षता घ्यावी। आमची हीच विनंती नसता मी इथून उठणार नाही, असाच पाण्यात आत्मदहन करणार आहे। जोपर्यंत सरकारचे प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत मी इथंच बसणार आहे। बरं, किती वेळ पाऊस चालला होता रात्री? पाऊस रात्री जवळपास 10 वाजल्यापासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत पाऊस चालू होता। म्हणजे मोठ्या स्वरूपात पाऊस होता? मोठ्या अतोनात पाऊस होता। याच्यासारखा पाऊस मी कधीच बघितलेला नाही। असा पाऊस आमच्या क्षेत्रात चालू होता। तर आपण पाहतोय की सरकारचे कोणी प्रतिनिधी जे असतील ते त्यांनी या ठिकाणी तात्काळ यावं, अन्यथा या ठिकाणी उठणार नाही, याच ठिकाणी आत्मदहन करेल असा थेट जो इशारा आहे तो सरकारला या शेतकरी बांधवाने दिलेला आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर नुकसान झालं आहे। शब्दसुद्धा कमी पडतील असं या ठिकाणी चित्र जे आहेत ते या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आपण पाहतोय की फक्त काजळाच नव्हे तर आसपासची जी गावं आहे, घोटण असेल, सायगाव असेल किंवा बुटेगाव आणि यासह आसपासची जी गावं आहे बदनापूर तालुक्यातली ही पावसाने चांगली झोडपून काढलेली आहे। खरं तर ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे असं म्हणलं तरी वेगळं ठरणार नाही, कारण अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेलेलं आहे, अनेक ठिकाणी गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह इतर खरीप हंगामातील जी पिकं आहे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग ही जी पिकं आहे त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे। शेतकरी आक्रोश करतायत की आता नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत आणि शासनाने या ठिकाणी आम्हाला मदत द्यावी। अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। बरं, काय नाव तुमचं? माझं नाव राधाकिसन बाबूराव बळप आहे। हे माझं शेती आहे। माझी गट नंबर 185, 86, 87, 88 हा पूर्ण परिसर आमचा एक ग्रुप म्हणून आहे आणि आमचं आधुनिक इतकं नुकसान झालेलं आहे आता यात सध्याच्या घडीमध्ये की जवळपास 25 एकर आमची स्वतःची जमीन याच्या खाली गेलेली आहे आणि असं पूर्ण परिसर आमचा जवळपास 400 ते 500 हेक्टर क्षेत्र पूर्ण असं पाण्याखाली गेलेलं आहे
यांनी सरकारने याची ताबडतोब येऊन त्याचे कर्मचारी जे असतील ते मंडळ अधिकारी, तहसीलदार, SDM यांनी येऊन आम्हाला तात्काळ येऊन मदत करण्याची प्रयत्न करावे, हीच आमची कळकळीची विनंती आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाचा कोणी अधिकारी, कर्मचारी, तलाठी असेल किंवा इतर कोणी जे असतील त्यांचा एकही कर्मचारी इथपर्यंत आणखीन आलेला नाही आमच्यापर्यंत. आम्हाला नुसतं आम्ही कॉल केला की आलो, 5 मिनिटात आलो, 10 मिनिटात आलो, नुसतं आम्हाला टाईम सांगून राहिले 5 मिनिटं थांबा, 10 मिनिटं थांबा. एकही कोणता प्रशिक्षित अधिकारी येऊन गेलेला नाही इथून. तर नक्कीच आपण पाहतो की रात्रभर मुसळधार पाऊस जो आहे तो बदनापूर तालुक्यात झालेला आहे, मात्र वेळ काढूपणा करत असल्याचं या ठिकाणी करतात. आपल्यासोबत हे बाबा आहेत. बाबा काय सांगणार? भरपूर नुकसान झालेलं आहे, सगळं टोटल सगळं असं हे पुरंच गेला नाही. बरं, आता सरकारकडे काय मागणी नेमकी? सरकारकडे हीच मागणी आमची की याची नुकसान भरपाई आम्हाला ताबडतोब मिळण्यात यावी अशी विनंती आहे आमची. बरं, हां. तर नक्कीच आपण पाहतोय की हे जे सोयाबीन पीक आहे, आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे सोयाबीनचं पीक आहे हे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात हे सोयाबीनचं पीक होतं, मात्र निसर्गाची अवकृपा झाली आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसलेला आहे. आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं या गावातील जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी आता या सोयाबीन पिकामध्ये बसलेले आहेत, पाहणी करतायत. पाण्याचा निचरा होण्याला मार्ग नाही आहे, त्यामुळं शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण या बाजूला पाहू शकतो की ही संपूर्ण शेकडो हेक्टरवरील जे सोयाबीनचं पीक आहे किंवा जे फळबाग आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी सरकारला जाग यावी म्हणून हे शेतकरी आता आक्रोश करतायत. बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील हे चित्र आहे. ही एकूणच परिस्थिती आहे. नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे सरकारच्या प्रतिनिधींनी किंवा प्रशासनाच्या लोकांनी या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्यासाठी दाखल व्हावं असा आक्रोश आणि संतप्त सवाल जो आहे तो शेतकऱ्यांकडनं करण्यात येत आहे. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर शेतकऱ्यांचं या परिसरातल्या नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता तरी मायबाप सरकार या शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनामेबाबत गांभीर्याने दखल घेणार का, नुकसानीचे पंचनामे करणार का आणि यांना मदत मिळवून देणार का असा सवाल जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, काजळा, बदनापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.